नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सॉरी बरं का, काल व्हिडिओ अर्ध्यातूनच म्हणजे मधातूनच बंद झाला, कारण मला लक्षातच नाही कधी बॅटरी डाऊन झाली ते माझी नाही तर मोबाईलची। आणि प्रकरण 12 बघत होतो। प्रकरण 12 मधील संविधानाची मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। तर यामधील मूलभूत संरचनेचे घटक काय आहे ते विचारतात। तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे। मी तुम्हाला फक्त राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा विस्तार कशा पद्धतीने झाला होता ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने आज वाचून दाखवणार आहे। कारण दिसतंय का नीट? ब्राईटनेस कमी जास्त होतं, सॉरी हां। तर हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपलं एक दृष्टिक्षेपामध्ये आपण हे सगळं नीट वाचून घेऊया। चला, अनुच्छेद क्रमांक दिलेला आहे, त्याच्यानंतर खटला, त्याचं वर्ष दिलं आहे आणि मूलभूत संरचनेचे घटक सर्वोच्च न्यायालयाने घोषित केल्याप्रमाणे एका बाजूला दिलेले आहेत। तर पहिला कुठला आहे तो केशवानंदी भारती खटला, 1973चा मूलभूत हक्क खटला या नावाने प्रसिद्ध आहे तो। आणि त्यामध्ये मूलभूत संरचनेचे घटक कोणते कोणते होते सर्वोच्च न्यायालयाने घोषित केल्याप्रमाणे? तर पहिला होता संविधानाची सर्वोच्चता, दुसरा होता विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये अधिकाराचे विभाजन, तिसरा शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, चौथा राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप, पाचवा राज्यघटनेचे संघराज्य स्वरूप, सहा भारताचे सार्वभौमत्व आणि एकता, सात व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा, आठ कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा महादेश आणि नऊ संसदीय व्यवस्था। आणि दुसरा होता खटला कोणता? इंदिरा नेहरू खटला। पेज व्यवस्थित दिसत आहे ना? हो, भरपूर स्टुडंट्सचे असे मेसेज आहे की संपूर्ण पेज दाखवा म्हणत आहे। चला, तर इंदिरा नेहरू गांधी खटला 1975 निवडणूक खटला या नावाने प्रसिद्ध। पहिला त्यामध्ये कोणता घटक होता? भारताचे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक स्वरूप, दुसरा दर्जा आणि संधीची समानता, तीन धर्मनिरपेक्ष आणि सद्सद विवेक बुद्धी व धर्माचे स्वातंत्र्य, चार लोकांचे नाही तर कायद्याचे सरकार म्हणजेच कायद्याचे राज्य आणि पाच न्यायिक पुनर्वलोकन, सहा मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका, असं त्या इंदिरा नेहरू गांधी खटला यामध्ये घटक होते। आणि तिसरा मिनवा मिल्स खटला 1980चा। बघा, पहिलं काय आहे त्यामध्ये घटक? संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार, दुसरा न्यायिक पुनर्वलोकन, तीन मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील सामंजस्य आणि समतोल, चार सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड खटला, न्यायविषयक सहाय्य। आता बघूयात पाचवा भीमसिंगजी खटला 1980चा, कल्याणकारी राज्य, सामाजिक आर्थिक न्याय हे त्यात समावेश होते, संरचनेचे घटक समाविष्ट होते। आणि परत म्हणजे तुमच्या नजरेखालून जावेत हे सगळे की एकही आपलं स्किप होणार नाही, आपण हे वाचलं नव्हतं किंवा स्किप केलं होतं असं नको व्हायला, म्हणून मी हा पेज रिवाइज करत आहे। प्रकरण 11 मधला आहे खटला आणि वर्ष दिलेला आहे सहावा। SP संपत खटला 1986चा आहे। मूलभूत संरचनेचे घटक त्यामध्ये कायद्याचे राज्य आणि न्यायिक पुनर्वलोकन होते। आणि P सांबमूर्ती खटल्यामध्ये 1986चा आहे, त्यामध्ये कायद्याचे राज्य, दुसरं न्यायिक पुनर्वलोकन। आठवा आहे दिल्ली न्यायिक सेवा संघटना खटला 1991चा आहे। सर्वोच्च न्यायालयाचे अनुच्छेद 32, 136, 141 आणि 142 नुसार अधिकार। नववा आहे इंदिरा सहानी खटला 1992चा आहे। मंडल खटला या नावाने देखील तो प्रसिद्ध आहे। कायद्याचे राज्य असे मूलभूत संरचनेचे घटक होते त्यामध्ये। आणि 10वा कुठला आहे? कुमार पद्म प्रसाद खटला 1992चा, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य। आणि 11वा की होतो हॉलो हो खटला, सॉरी बरं का, कसं नाव आहे 1992, पक्षांतर खटला या नावाने प्रसिद्ध, म्हणून याला पक्षांतर खटला म्हणून दिला असणार। त्यामध्ये काय आहे? मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका, दुसरं सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक संरचना। 12 रघुनाथराव खटला 1993चा आहे, त्यामध्ये समानतेचे तत्व, भारताची एकता आणि अखंडता समावेश आहे। आणि 13वा आहे SR बोम्मई खटला, हा खूप जास्त महत्त्वाचा आणि प्रसिद्ध खटला, वारंवार प्रश्न विचारला जातो 1994चा। त्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत? तर संघराज्यवाद, धर्मनिरपेक्षता, तिसरं लोकशाही, चार राष्ट्राची एकता आणि अखंडता, सामाजिक न्याय, न्यायिक पुनर्वलोकन।
हे बोम्मई खटला आहे. कधीचा आहे तो? 1994चा. आणि एल चंद्रकुमार खटला 1994चा. उच्च न्यायालयाचे अनुच्छेद 226 आणि 227 अंतर्गत अधिकार. 15 इंदिरा साहानी दुसरा खटला 1999चा. समानतेचे तत्व. 16 ऑल इंडिया जज असोसिएशन खटला स्वतंत्र न्याय व्यवस्था. आता 17वा कुठला आहे तर कुलदीप नायर खटला 2006चा आहे. त्यामध्ये लोकशाही आहे ॲड. आणि दुसरा कुठला आहे? मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका. 18 एम नागराज खटला 2006चा. समानतेचे तत्व. 19 आहे IR कोएल्हो खटला. कसे वाचत असतील हे नावं? म्हणजे तुम्हीच विचार करणार, रेग्युलर मध्ये कोएल्हो असं कसं नाव घ्यायचं? कोहेल्लो ठीक आहे. IR कोहेल्लो खटला 2007 9वी अनुसूची खटला या नावाने प्रसिद्ध. पहिला आहे कायद्याचे राज्य. दुसरा अधिकाराचे विभाजन. तिसरा मूलभूत अधिकारामधील अंतर्निहित तत्वे किंवा सार. 4 न्यायिक पुनर्वलोकन. 5 समानतेचे तत्व. 20वा आहे राम जेठमलानी खटला 2011 सर्वोच्च न्यायालयाचे अनुच्छेद 32 अंतर्गत अधिकार. आणि 21 नमित शर्मा खटला 2012चा आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा. 22वा मद्रास बार असोसिएशन खटला 2014चा. त्यामध्ये न्यायिक पुनर्वलोकन आणि उच्च न्यायालयाचे अनुच्छेद 226 आणि 227 अंतर्गत अधिकार. अशा पद्धतीने आपण हे खटला आणि त्याचे मूलभूत संरचनेचे घटक आपण व्यवस्थित पद्धतीने वाचून घेतले आहेत. आता आपण विभाग बघणार आहोत. आता इथे संपूर्ण आपलं विभाग पहिला होता घटनात्मक चौकट होता, तर तो आपण बघितला. विभाग दुसरा होता शासन व्यवस्था होता. विभाग आता आपण बघणार आहोत विभाग पहिला संपूर्ण बघितला आहे. आता दुसरा बघणार आहोत विभाग पहिला बघितला. आता दुसरा बघणार आहोत शासन व्यवस्था. त्यामध्ये काय काय आहे? संसदीय शासन व्यवस्था, संघराज्य शासन पद्धती, परत केंद्र राज्य संबंध, आंतरराज्यीय संबंध आणि आणीबाणी संबंधाच्या तरतुदी. यावर देखील प्रश्न विचारतात. भरपूरसे क्वेश्चन्स यावरून आलेले आहेत, त्यामुळे एकही टॉपिक स्किप करू नका. आणि आपण आता पहिला शासन व्यवस्थामधील संसदीय शासन व्यवस्था या भागात आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. विभाग 2 आहे शासन व्यवस्था सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. या भागामध्ये आपल्याला संसदीय शासन व्यवस्था वाचायचं आहे. संघराज्य शासन पद्धती बघायचं आहे. केंद्र राज्य संबंध काय असतात, आंतरराज्य संबंध म्हणजे काय, आणि आणीबाणी संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामुळे आपण संपूर्ण रीड करणार आहोत. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुमचे खूप जास्त आभार मानायचे आहेत. अवघ्या काही दिवसातच तुम्ही माझ्या व्हिडिओला इतका प्रचंड प्रतिसाद देत आहात, त्याकरिता तुमचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि मेन म्हणजे तुमचा अभ्यास व्हायला हवा, ही माझी कडकडीने अशी विनंती आहे की तुम्ही प्लीज काही करा, पण या चक्रव्यूहातून लवकरात लवकर बाहेर पडा. कारण सरकारी नोकरी खूप जास्त गरजेची असते. एवढी मेहनत घेता तुम्ही आणि काही मार्क्सनी काही पॉईंट्सनी तुमचा पेपर राहतो, तेव्हा स्वतःला खूप जास्त वाईट वाटतं. त्यामुळे जीव तोडून अभ्यास करा. मी जेवढी मेहनत घेत आहे तुमच्यासाठी तेवढं त्याच पटीनं तुम्ही देखील स्वतःवर अभ्यासा की तुम्ही कुठे चुकत आहात, तुम्ही काय करत आहात. तर या गोष्टीचं भान असू द्या. आणि हे व्यवस्थित दिसत नाही आहे बहुतेक, 1 मिनिट. आता क्लिअर आहे ना? हां, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि तुमच्यासोबत अभ्यास करून घ्यायला मी तर आहेच रेडी. ठीक आहे ना? चला तर मग आज आपण सुरू करत आहोत विभाग 2 मधील शासन व्यवस्था सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट हे टॉपिक बघत आहोत थोड्या मिनिटांचा, कारण 1-1 मिनिटं देखील खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या सध्याच्या पिरियड्समध्ये. आणि मी तुम्हाला एक सल्ला देते की जेव्हा आपलं एक टॉपिक कंप्लीट होतं त्यानंतर त्याचे PYQs बघत चला. 2014पर्यंत 2011 पासून ते 2024 पर्यंत जेवढे काही PYQs आले आहेत ते सर्व PYQs मी पॉलिटीचे घेतलेले आहेत. तुम्ही याच चॅनलला जाऊन बघत चला. म्हणजे काय होईल की त्या टॉपिक वाचून झालं, ऐकून झालं की लगेच PYQ सॉल्व करायचे, म्हणजे ते टॉपिक लगेच
क्लिअर होऊन जातं ना. बघा 1 तास इथे PYQचे काही मिनिटच असतात, अर्धा तास पाऊण तास काय टॉपिक वाईज आहेत, तर त्यामुळे जास्त वेळ पण नाही आहे तिथे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास लगेच होऊन जातोय ना. बघा पुस्तक घेऊन बसाल, ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुमचा अभ्यास होऊन जात आहे. एवढं चांगलं तुम्हाला मिळत आहे सगळं रेडीमेड, तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्यायला हवा. आणि ग्रुप सीचा रिझल्ट काय लागला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला, प्रकरण 13 संसदीय शासन व्यवस्था पार्लमेंटरी सिस्टीम. भारताच्या राज्यघटनेत केंद्र आणि राज्याच्या कामकाजासाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद दिलेली आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 74 आणि 75 केंद्रातील संसदीय व्यवस्थेशी तर अनुच्छेद 163 आणि 164 राज्यातील संसदीय व्यवस्थेशी संबंधित आहे. शासनाच्या कार्यकारी आणि वैधानिक शाखांमधील संबंधाच्या स्वरूपानुसार आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती असे वर्गीकरण केले जाते. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आपल्या धोरणासाठी आणि कृतींसाठी कायदे मंडळाला जबाबदार असते. दुसरीकडे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आपल्या धोरणासाठी आणि कृतींसाठी कायदे मंडळाला जबाबदार नसते व पदावधी संदर्भात कायदे मंडळापासून घटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र असते. संसदीय शासनाला कॅबिनेट शासन किंवा जबाबदार शासन किंवा शासनाचे वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणून देखील ओळखले जाते. ही शासन पद्धती ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत आदी देशांमध्ये प्रचलित आहे. दुसरीकडे अध्यक्षीय शासन पद्धतीला गैरजबाबदार किंवा गैरसंसदीय किंवा निश्चित कार्यकारी शासन पद्धती म्हणून देखील ओळखली जाते आणि ती अमेरिका, ब्राझील, रशिया, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये प्रचलित आहे. आयव्हर जेनिंग्ज यांनी संसदीय शासन पद्धतीला कॅबिनेट शासन प्रणाली असे संबोधले आहे. कॅबिनेट शासन प्रणाली असे कोणी संबोधले आहे तर आयव्हर जेनिंग्ज यांनी. PYQ वन लाइनर. कॅबिनेट सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. संसदीय शासनाला जबाबदार शासन म्हणूनही ओळखले जाते. मंत्री परिषद प्रत्यक्ष कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते आणि जोपर्यंत संसदेचा विश्वास मिळतो तोपर्यंत पदावर कार्यरत राहते. ज्या ठिकाणी संसदीय शासन पद्धतीचे मूळ आहे अशा ब्रिटिश संसदेच्या स्थानावरून या शासनाचे वेस्टमिन्स्टर मॉडेल असे वर्णन केले जाते. ब्रिटिश घटनात्मक आणि राजकीय तज्ज्ञांनी मंत्री परिषदेच्या संदर्भात पंतप्रधानांचे वर्णन समानामध्ये प्रथम प्राइम्स इंटर पेरेस असेही केले होते. अलीकडच्या काळात मंत्री परिषदेच्या तुलनेत पंतप्रधानाची वर्णन समानांमध्ये प्रथम झालं. कुठे केलंय ते आता इकडे तिकडे बघितलं का? बघा, ब्रिटिश राजनैतिक प्रशासकीय व्यवस्थेत पंतप्रधानाची भूमिका प्रबळ झाली आहे. म्हणूनच क्रॉसमॅन, मॉन्किटॉश आणि इतर राजकीय विश्लेषकांनी ब्रिटिश शासन पद्धतीचे वर्णन पंतप्रधान शासन असे केले आहे. हेच वर्णन भारतीय संदर्भातही योग्य आहे. संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ द पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. भारतातील संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये किंवा तत्वे अशी आहेत. ती कुठली आहेत ते बघूया. एक मिनिट. चला, पहिली आहे नामधारी आणि प्रत्यक्ष कार्यकारी मंडळ. राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख, डी ज्यूर एक्झिक्युटिव्ह किंवा टायट्युलर एक्झिक्युटिव्ह असतात. तर पंतप्रधान हे खरे कार्यकारी प्रमुख. राष्ट्रपती कोण असतात? नामधारी. आणि पंतप्रधान खरे कार्यकारी डिफॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतात. यानुरूप राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात तर पंतप्रधान सरकारचे प्रमुख असतात. अनुच्छेद 74 मध्ये राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील मंत्री परिषदेची तरतूद आहे. अशा प्रकारे दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. दुसरं, बहुमत असणाऱ्या पक्षाचे सरकार. लोकसभेत बहुमत मिळवणारा राजकीय पक्ष सरकार स्थापन करतो. राष्ट्रपती त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. इतर मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार करतात. परंतु जेव्हा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा राष्ट्रपतीकडून अनेक पक्षाची युती सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. तिसरं काय दिलेलं आहे? सामूहिक जबाबदारी. म्हणजे नेमकं काय होतं? हे संसदीय शासन पद्धतीचे मूलभूत तत्व आहे. मंत्री सामान्यतः संसदेला आणि विशिष्ट लोकसभेला एकत्रितपणे जबाबदार असतात. अनुच्छेद 75 ते एक गट म्हणून काम करतात. लोकसभा अविश्वासाचा ठराव पारित करून मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषद पदावरून काढून टाकू शकते. हे सामूहिक जबाबदारीचे तत्व आहेत. आता बघूयात 4. राजकीय एकसंधता. मंत्री परिषदेचे सदस्य समानतः एकाच राजकीय पक्षाचे असतात आणि त्यामुळे त्याची राजकीय विचारधारा सारखीच असते. युती शासनाच्या बाबतीत मंत्री सहमताने बांधील असतात. 5. दुहेरी सदस्यत्व. मंत्री हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्ही शाखेचे सदस्य असतात. या अर्थी संसदेचा सदस्य असल्याशिवाय एखादी व्यक्ती मंत्री होऊ शकत नाही. राज्यघटनेत नमूद केल्यानुसार जो मंत्री सलग 6 महिने संसदेचा सदस्य नसतो त्याचे मंत्रीपद संपुष्टात येते. 6.
पंतप्रधानाचे नेतृत्व. या शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान नेतृत्वाची भूमिका बजावतात. ते मंत्री परिषदेचा नेते, संसदेचे नेते आणि सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते असतात. या क्षमतांमध्ये ते शासनाच्या कामकाजात महत्त्वपूर्ण आणि अत्यंत निर्णायक भूमिका बजावतात. 7वा आहे तर कनिष्ठ सभागृह उत्सर्जित करणे. मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा बरखास्त करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला लोकसभा कार्यकाळ संपण्यापूर्वी विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याचा सल्ला देऊ शकते. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ विसर्जित करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला आहे. 8वा आहे गुप्तता. मंत्री कार्यपद्धतीच्या गोपनीयतेच्या तत्वानुसार काम करतात. ते कार्यवाही, धोरणे आणि निर्णयांबद्दल माहिती उघड करू शकत नाही. पदभार स्वीकारण्यापूर्वी ते गोपनीयतेची शपथ घेतात. मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतीकडून दिली जाते. आता बघूयात अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ प्रेसिडेंटल गव्हर्नमेंट. भारतीय राज्यघटनेच्या विपरीत अमेरिकेच्या राज्यघटनेत अध्यक्षीय शासन पद्धतीची तरतूद आहे. अमेरिकन अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. पहिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख दोन्हीही असतात. राष्ट्रप्रमुख म्हणून ते एक औपचारिक स्थान भूषवतात, तर शासन प्रमुख म्हणून ते शासनाच्या कार्यकारी शाखेचे नेतृत्व करतात. दुसरं दिलं आहे 4 वर्षाच्या निश्चित कार्यकाळासाठी निर्वाचक गणाद्वारे इलेक्ट्रोल कॉलेजद्वारे अध्यक्षाची निवड केली जाते. कोणत्याही गंभीर असंवैधानिक कृत्याबद्दल महाभियोग चालवल्याशिवाय काँग्रेस अमेरिकेची संसद त्यांना पदावरून हटवू शकत नाही. तिसरं दिलेलं आहे राष्ट्राध्यक्ष किचन कॅबिनेट. हे काय असते नेमकं ते बघा. आता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंत्री परिषदेच्या किंवा छोट्या मंडळाच्या सहाय्याने कामकाज पाहतात. किचन कॅबिनेट केवळ एक सल्लागार मंडळ असते ज्यात निर्वाचित नसलेल्या विभागीय सचिवांचा समावेश असतो. त्यांची निवड व नियुक्ती राष्ट्राध्यक्षामार्फत केली जाते आणि ते केवळ राष्ट्राध्यक्षांना जबाबदार असतात. ते त्यांना कधीही पदावरून काढू शकतात. आता बघूयात मोठी. चला, राष्ट्राध्यक्ष आणि त्याचे सचिव त्यांच्या कृत्यासाठी काँग्रेसला जबाबदार नसतात. त्यांच्याकडे काँग्रेसचे सदस्यत्व नसते आणि तसेच काँग्रेसच्या अधिवेशनांनाही उपस्थित राहत देखील नाही. आणि बघूया, राष्ट्राध्यक्ष काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह विसर्जित करू शकत नाहीत. मोठा सत्ता विभाजनाचा सिद्धांत अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीचा आधार आहे. शासनाचे वैधानिक, कार्यकारी आणि न्यायसंबंधी अधिकार शासनाच्या 3 स्वतंत्र शाखांच्या नियंत्रणाखाली आहेत. आता बघूया संसदीय व्यवस्थेचे गुण. मेरिट्स ऑफ द पार्लमेंटरी सिस्टीम. संसदीय शासन पद्धतीचे गुण खालीलप्रमाणे आहेत. ते 5 गुण आहेत, ते आपण बघणार आहोत. पहिला आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील सामंजस्य. संसदीय शासन पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शासनाच्या वैधानिक आणि कार्यकारी शाखांमध्ये सामंजस्याचे संबंध आणि सहकार्य सुनिश्चित करते. कार्यकारी मंडळ ही कायदे मंडळाचा एक भाग आहे आणि दोघेही परस्परावलंबी आहे. त्यामुळे दोन्ही शाखांमध्ये वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता कमी होते. 2 जबाबदार शासन. संसदीय शासन पद्धतीमध्ये मुळातच जबाबदार शासन स्थापन केले जाते. मंत्री त्याच्या सर्व कर्तव्य कृतींसाठी संसदेला जबाबदार असतात. प्रश्नोत्तराचा तास, चर्चा, स्थगन प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव यासारख्या विविध साधनांद्वारे संसद मंत्र्यावर नियंत्रण ठेवते. आता तिसरं बघूया, निरंकुशतेला प्रतिबंध. काय आहे नेमकं? या शासन पद्धती अंतर्गत कार्यकारी अधिकार एका व्यक्तीकडे नाही तर व्यक्तीच्या गटाकडे. कोणाकडे? गटाकडे. म्हणजेच कोणाकडे? मंत्री परिषदाकडे असतात. अधिकारांच्या विभाजनामुळे कार्यकारी मंडळाच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर अंकुश राहतो. याशिवाय कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते आणि अविश्वास ठरावाद्वारे हटवले जाऊ शकते. 4 आहे तयार पर्यायी सरकार. सत्ताधारी पक्षाने बहुमत गमावल्यावर राष्ट्रपती विरोध पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. अशा प्रकारे नवीन निवडणुकांशिवाय पर्यायी सरकार स्थापन होऊ शकते. म्हणून डॉक्टर जेनिंग्स विरोधी पक्षाचा नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो असे म्हणतात. कोण म्हणतात? डॉक्टर जेनिंग्स. काय म्हणतात? विरोधी पक्षाचा नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो असे म्हणतात. 5वं काय? व्यापक प्रतिनिधित्व. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे व्यक्तीचा म्हणजेच लोकांचे प्रतिनिधी असलेले मंत्री
मंत्री समूह असतो. त्यामुळे सर्व सामाजिक वर्गांना आणि क्षेत्रांना सत्तेत प्रतिनिधित्व देणे शक्य होते. पंतप्रधान आपल्या मंत्र्याची निवड करताना हा घटक विचारात घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण संसदीय व्यवस्थेचे गुण बघितलेले आहेत. आता बघणार आहोत संसदीय व्यवस्थेचे दोष. आता काय त्यामध्ये दोष आहे? डिमेरिट्स ऑफ द पार्लमेंटरी सिस्टीम. वरील गुणांव्यतिरिक्त संसदीय शासन पद्धतीचे खालीलप्रमाणे दोषही आहेत. पहिली कुठली आहेत? एकूण 3 दोष आहेत. त्यापैकी पहिला बघत अस्थिर सरकार, दुसरा आहे धोरणाचे स्वातंत्र्य नाही आणि तिसरं मंत्री परिषदेची हुकुमशाही. तर पहिला बघत आहोत अस्थिर सरकार म्हणजेच काय? संसदीय शासन पद्धती स्थिर शासन सुनिश्चित करत नाही. स्थापित सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल याची शाश्वती देखील नाही. पदावर टिकून राहण्यासाठी मंत्र्यांना बहुमतात असणाऱ्या खासदाराच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते. अविश्वास प्रस्ताव, राजकीय पक्षांतर किंवा बहुपक्षीय आघाडीच्या त्रुटीमुळे सरकार अस्थिर होऊ शकते. मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर देवगौडा आणि आय.के. गुजराल यांच्या इत्यादींच्या नेतृत्वाखाली सरकार ही या प्रकारची काही उदाहरणे आहेत. दुसरं काय आहे? धोरणाचे सातत्य नाही. दीर्घकालीन धोरणे तयार करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय शासन पद्धती अनुकूल नाही. याचे कारण सरकारच्या कार्यकाळाबाबतची अनिश्चितता आहे. सत्ताधारी पक्षातील बदलामुळे सरकारच्या धोरणामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनता सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारची अनेक धोरणे उलटवली. 1980 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली. तिसरा आहे मंत्री परिषदेची हुकुमशाही. जेव्हा सत्ताधारी पक्षाला संसदेत पूर्ण बहुमत मिळते तेव्हा मंत्री परिषद निरंकुश बनते आणि अमर्याद सत्ता उपभोगू लागते. संसदीय शासन पद्धती कार्यकारी मंडळाला एकाधिकार गाजवण्याची संधी देते असे H.J. लास्की म्हणतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान रॅमसे मुझर यांनी मंत्री परिषदेची हुकुमशाही बाबत तक्रार केली होती. भारतासंदर्भात याचे उदाहरण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाच्या काळात पाहायला मिळाले. आता हे पूर्ण वाचून घेऊ, त्याच्यानंतरच आपण संसदीय अध्यक्ष शासन पद्धतीचा आता हे वाचून घेऊ. आता चौथा दोष अधिकाराच्या विभाजनाला विरोध. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र आणि अविभक्त असतात. मंत्री परिषद कायदे मंडळाचे तसेच कार्यकारी मंडळाचे नेतृत्व करते. बॅकेहॉट यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री परिषद कार्यकारी आणि कायदे लक्षातच नाही राहते. मंत्री परिषद कार्यकारी आणि कायदे मंडळाला जोडणारा दुवा आहे. कोण हे दुवा कोण आहे? हा PYQ आहे बघा. मंत्री परिषद कार्यकारी आणि कायदे मंडळाला जोडणारा दुवा आहे. परत हायलाइट करा तो पॉइंट, रिपीट ऐका. त्यामुळे संपूर्ण शासन व्यवस्था सत्ता विभाजनाच्या सिद्धांताविरुद्ध असल्याचे दिसते. खरे तर या शासन पद्धतीमध्ये सत्तेचे संमिलन घडून येते. पाचवं काय? नौख्याचे सरकार. मंत्री त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे संसदीय शासन पद्धती प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी अनुकूल नाही. मंत्र्याची निवड करण्यात पंतप्रधानाला मर्यादित स्वातंत्र्य असते. ही निवड केवळ संसदेच्या सदस्यांमधून करावी लागते. संसदेबाहेरील प्रतिभावंत व्यक्तीच्या या निवडीसाठी विचार केला जात नाही. मंत्री आपला बहुतांश वेळ संसदीय कामकाज मंत्री परिषदेच्या बैठका आणि पक्षाच्या कामकाजात घालवतात. संसदीय आणि अध्यक्षीय पद्धती यांची वैशिष्ट्य, गुण आणि दोष यांची तुलना आहे ते आपण बघूयात. संसदीय शासन पद्धती त्याची वैशिष्ट्ये आणि अध्यक्षीय शासन पद्धती त्याची वैशिष्ट्ये दिलेले आहेत. बघूया वैशिष्ट्य काय. पहिलं दुहेरी कार्यकारी मंडळ आणि अध्यक्षीय मध्ये काय एकल कार्यकारी मंडळ. दुसरं काय बहुमत असणाऱ्या पक्षाचे सरकार आणि इकडे काय आहे राष्ट्राध्यक्ष आणि कायदे मंडळाचे सदस्य ठराविक मुदतीसाठी स्वतंत्रपणे निवडले जातात. तिसरं काय सामूहिक जबाबदारी आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये गैरजबाबदारी आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये राजकीय एकसंधता आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राजकीय एकसंधतेचा अभाव असू शकतो. पाचवं काय दुहेरी सदस्यत्व. इकडे एकल सदस्यत्व, इकडे आहे पंतप्रधानाचे नेतृत्व, तिकडे आहे राष्ट्राध्यक्षाचे वर्चस्व. सातवं काय कनिष्ठ सभागृहाचे विसर्जित होऊ शकते आणि इकडे काय कनिष्ठ सभागृह विसर्जित होत नाही. आठवं काय सत्तेचे संमिलन होते आणि इथे सत्तेचे विभाजन होते. आता त्यांचे गुण बघूयात. पहिला गुण काय आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याचे सामंजस्य. इकडे काय आहे दोष
अच्छा, इकडे गुण दिलेले आहेत आणि इकडे दोष दिलेले आहेत. तर इथे गुण आता पहिले वाचून घेऊया. संसदीय शासन पद्धतीचे गुण काय आहेत? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्या सामंजस्य आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यात संघर्ष असतो. दुसरं काय? जबाबदार शासन आहे आणि इकडचं काय? गैरजबाबदार शासन आहे. तिसरं निरंकुशतेला प्रतिबंध आणि इथे निरंकुशता येऊ शकते. चौथं काय? व्यापक प्रतिनिधित्व आणि चौथं इकडे मर्यादित प्रतिनिधित्व. आता दोष बघूयात. संसदीय शासन पद्धतीचे अस्थिर शासन आहे आणि इकडचं स्थिर शासन आहे. हे त्याचे गुण आहे, हे त्याचे दोष आहे. आता दुसऱ्या धोरणामध्ये सातत्य नाही आणि इकडे धोरणामध्ये निश्चितता आहे. तिसरं सत्ता विभाजनाला विरोध असतो. नौख्याचे सरकार आणि सत्ता विभाजनावर आधारित आहे आणि तज्ज्ञांचे सरकार असते. तर अशा पद्धतीने यांचे गुण, दोष, वैशिष्ट्ये जे काही आहेत ते आपण वाचून काढले आहेत. आता आपण बघूयात संसदीय शासन पद्धती स्वीकारण्याची कारणे. रिझन्स फॉर अडॉप्टिंग पार्लमेंटरी सिस्टीम. भारताच्या संविधान सभेत अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीच्या बाजूने एक याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु संविधान सभेच्या सदस्यांनी खालील कारणामुळे ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीला प्राधान्य दिले. पहिलं कुठलं आहे? शासन पद्धतीची परिचय. ब्रिटिश राजवटीत भारतात संसदीय शासन पद्धती कार्यरत होती, त्यामुळे घटनेचे रचनाकार या शासन पद्धतीशी काही प्रमाणात परिचित होते. गेल्या 30-40 वर्षांमध्ये या देशाच्या कारभाराला दायित्वाची ओळख झाली आहे. यामुळे आपल्या घटनात्मक परंपरांना संसदीय स्वरूप आले आहे. या अनुभवानंतर आपल्या नवीन पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे का, असा युक्तिवाद के मुन्शी यांनी केला. दुसरं काय? अधिक जबाबदारीला प्राधान्य. लोकशाही कार्यकारी मंडळाने स्थैर्य आणि जबाबदारी या दोन अटी पूर्ण केल्या पाहिजेत. हे डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधान सभेत निदर्शनात आणून दिले. दुर्दैवाने या दोन्ही अटी समान प्रमाणात सुनिश्चित करू शकेल अशी पद्धती आतापर्यंत अस्तित्वात आली नाही. अमेरिकन पद्धती आणि अधिक स्थैर्य स्थापित करते, परंतु जबाबदारीवर कमी भर देते. दुसरीकडे ब्रिटिश पद्धती अधिक जबाबदारीची हमी देते, परंतु किमान स्थैर्य आणते. भारताच्या राज्यघटनेच्या मसुद्यात मात्र कार्यकारी मंडळाची तरतूद करताना स्थैर्यापेक्षा अधिक जबाबदारीला प्राधान्य दिले आहे. तिसरं काय आहे? कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यांच्यातील संघर्ष टाळण्याची गरज. घटनेच्या रचनाकारांना कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यातील संघर्ष टाळायचा होता. अमेरिकेत प्रचलित असलेल्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असा संघर्ष होण्याची शक्यता असते. शासनाच्या या दोन अंगामध्ये कायमस्वरूपी फूट बांधणे, संघर्ष आणि संघर्षणाची जोखीम ओढावून घेणे भारतासारख्या नवनिर्मित लोकशाहीला परवडणार नाही, असे यांचे मत होते. देशाच्या विकासाला अनेक पटीने चालना देणारी शासन व्यवस्था अस्तित्वात यावी असा त्यांचा मानस होता. चौथं काय? भारतीय समाजाचे स्वरूप. भारत जगातील सर्वात वैविध्यपूर्ण राष्ट्रांपैकी आणि गुंतागुंतीच्या बहुसांस्कृतिक समाजापैकी एक आहे. विविध समाज घटकांना हितसंबंधांना आणि क्षेत्रांना प्रतिनिधित्व देण्यासाठी संसदीय शासन पद्धती अधिक व्यापक ठरते. म्हणून राज्यघटनेच्या निर्मात्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय भावनेला चालना मिळते आणि अखंड भारताची निर्मिती करण्यास मदत होते. संसदीय पद्धती चालू राहावी की अध्यक्षीय पद्धतीचा अवलंब करावा, हा आपल्या देशातील 1970च्या दशकापासून सुरू असणारा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे. काँग्रेस सरकारने 1975 मध्ये नियुक्त केलेल्या स्वर्ण सिंग समितीने या प्रकरणाचा तपशीलवार विचार केला होता. संसदीय पद्धतीने कामकाज चांगले सुरू आहे आणि त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज नाही, असे मत या समितीने व्यक्त केले. भारत आणि ब्रिटिश शासन पद्धतीमधील फरक. डिस्टिंक्शन बिटवीन इंडियन अँड ब्रिटिश मॉडेल्स. भारतातील संसदीय शासन पद्धती मुख्यत्वे ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीवर आधारित आहे, परंतु ती कधीही ब्रिटिश व्यवस्थेची तंतोतंत प्रकृती बनली नाही. पुढील बाबतीत ती ब्रिटिश व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. कुठली? 6 पॉईंट दिले आहेत. ते पहिला पॉईंट आहे ब्रिटिश राजेशाही व्यवस्थेऐवजी भारतात प्रजासत्ताक पद्धती आहे. दुसऱ्या शब्दात भारतातील राष्ट्रप्रमुखाची म्हणजेच राष्ट्रपतीची निवड केली जाते, म्हणजेच निवडणुकीद्वारे. तर ब्रिटनमधील राष्ट्रप्रमुख म्हणजे राजा किंवा राणी यांना वंश परंपरागत पद मिळते. दुसरा आहे ब्रिटिश पद्धती संसदेच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे, तर भारतीय पद्धती संविधानाच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. संसदेला भारतात सर्वोच्च स्थान नाही, कारण की लिखित संविधान, संघराज्य पद्धती, न्यायिक पुनर्वालोकन आणि मूलभूत अधिकारामुळे भारतीय संसदेचे अधिकार मर्यादित प्रतिबंधित होतात. तिसरा पॉइंट आहे ब्रिटनचा पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असतो. बघा हे येतं हाऊस ऑफ कॉमन्सचा. कशाचा? हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य असतो. ब्रिटनचा पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असतो. भारताचा पंतप्रधान संसदेच्या 2 सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो.
किती महत्त्वाचं आहे यावर कंटिन्यू प्रश्न येतातच. ब्रिटनमध्ये सामान्यतः केवळ संसद सदस्यांना मंत्री म्हणून नियुक्त केले जाते. ब्रिटनमध्ये सामान्यतः केवळ संसद सदस्यांना मंत्री म्हणून नियुक्त केले जाते. भारतात संसद सदस्य नसलेल्या व्यक्तीला मंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, परंतु अशी व्यक्ती जास्तीत जास्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी मंत्री पदावर राहू शकते. 5. ब्रिटनमध्ये मंत्र्याच्या कायदेशीर जबाबदारीची पद्धत आहे, तर भारतात अशी कोणतीही पद्धत अस्तित्वात नाही. भारतातील मंत्र्यांना राष्ट्रप्रमुखाच्या अधिकृत अधिनियमावर प्रति स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नसते. आता शॅडो कॅबिनेटवर आला होता प्रश्न बघा, PYQ. हे ब्रिटिश कॅबिनेट पद्धतीचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. सत्ताधारी मंत्री परिषदेचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील मंत्रिपदासाठी सदस्य तयार करण्यासाठी विरोधी पक्ष याची स्थापना करतो. भारतात अशी कोणती पद्धत अस्तित्वात नाही. अशा पद्धतीने आपण हे टॉपिक कंप्लीट केलेलं आहे. आता 30 मिनिटं झाले ना. आपण हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. किती पानं आहेत त्याचे बघून घेऊया. प्रकरण 14, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला. तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघता, कमेंट करता, परंतु लाईक मात्र करत नाही आहात, तर असं नको करा ना. सॉरी, असं करू नका प्लीज. प्रकरण 14 यातच आपण वाचून काढणार आहोत का आपली कंटिन्युटी असायला हवी, त्यामुळे पाणी पिऊन घ्या. संघराज्य शासन पद्धती, फेडरल सिस्टीम काय म्हणते बघा. फेडरल सिस्टीम यावर देखील येतो प्रश्न. राजकीय विश्लेषकांनी केंद्र शासन आणि प्रादेशिक शासन यांच्यातील संबंधाच्या स्वरूपाच्या आधारावर शासन व्यवस्थेचे एकात्म आणि संघराज्य असे वर्गीकरण केलेल्या एकात्म शासन पद्धतीमध्ये सर्व अधिकार केंद्र सरकारकडे निहित असतात आणि प्रादेशिक सरकार अस्तित्वात असल्यास त्याचे अधिकार केंद्र सरकारकडून प्राप्त करतात. दुसरीकडे संघ राज्य शासन पद्धतीमध्ये राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे केंद्र आणि प्रादेशिक सरकार यांच्यामध्ये अधिकाराचे विभाजन केले जाते आणि त्यानुसार ते दोन्ही स्वतंत्रपणे त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रात कार्यरत असतात. ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, नॉर्वे, स्वीडन आणि इतर देशांमध्ये शासनाचे एकात्मक प्रारूप अस्तित्वात आहे. हेच विचारलं होतं बघा. ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, नॉर्वे आणि स्वीडन. आता ग्रुप बी पर्यंत बघा पेपर काढून. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर काही देशांमध्ये संघराज्यीय शासन प्रारूप अस्तित्वात आहे. संघराज्यीय प्रारूपाचे केंद्र सरकार हे संघराज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा संघ शासन म्हणून ओळखले जाते आणि प्रादेशिक सरकार राज्य शासन आणि प्रांतीय शासन म्हणून देखील ओळखले जाते. संघराज्य आणि एकात्मक संघराज्य आणि एकात्मक शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये तुलनात्मक रीतीने दिलेली आहेत, ती आपण पहिले बघून घेऊयात. त्याच्यानंतर संघराज्य शब्दाचा अर्थ कुठून घेतला आहे ते आपण नंतर बघणार आहोत. संघराज्य आणि एकात्मक शासन पद्धतीची वैशिष्ट्यांची तुलना दिलेली आहे. संघराज्य शासन आणि एकात्मक शासन आहे तर आहे संघराज्य शासनमध्ये दुहेरी शासन प्रणाली आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील शासन आहे ते, आणि एकात्मक शासन एकल शासन म्हणजे केंद्र शासन की जे प्रादेशिक शासन निर्माण करू शकते. संघराज्य शासन लिखित राज्यघटना आहे. एकात्मक शासन राज्यघटना लिखित कोणाकडून फ्रान्स किंवा अलिखित ब्रिटन असू शकते. तिसरं, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील शासनामध्ये अधिकाराचे विभाजन केले जाते आणि इकडे अधिकाराचे विभाजन होत नाही. सर्व अधिकार केंद्र शासनाकडे एकवटलेले असतात. चौथं, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व आणि इकडे राज्यघटना सर्वश्रेष्ठ असू जपानमध्ये किंवा नसू ब्रिटन प्रमाणे असू शकते. हे काय क्लिष्ट राज्यघटना आहे. संघराज्य क्लिष्ट राज्यघटना आणि एकात्मक शासनमध्ये राज्यघटना क्लिष्ट फ्रान्स प्रमाणे किंवा सुगम ब्रिटन प्रमाणेच असू शकते. आणि संघराज्य शासन काय आहे, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य असते इथे, आणि एकात्मक शासनाला न्यायमंडळ स्वतंत्र असू किंवा नसू शकते. आणि 7वा आहे द्विसदनी कायदेमंडळ, आणि इकडे काय आहे कायदेमंडळ द्विसदनी ब्रिटन प्रमाणे किंवा एकसदनी चीन प्रमाणे असू शकते. आता बघूयात संघराज्य. संघराज्य हा शब्द फ्योडस FOEDUS फ्योडस या लॅटिन शब्दावरून घेतलेला आहे. याचा अर्थ ठराव किंवा करार असा होतो. संघराज्य ठराव किंवा करार
अशा प्रकारे विविध घटकादरम्यान झालेल्या ठराव किंवा करारावर आधारित शासन व्यवस्था राजकीय व्यवस्था म्हणजे संघराज्य होय. संघराज्यातील घटक अमेरिकेप्रमाणे घटक राज्य किंवा स्वित्झर्लंडप्रमाणे कॅन्टन्स किंवा कॅनडाप्रमाणे प्रांत किंवा रशियाप्रमाणे प्रजासत्ताक या विविध नावांनी देखील ओळखली जातात. आता बघूयात. संघराज्यीय एकत्रीकरण किंवा विघटन या दोन मार्गांनी तयार केले जाऊ शकते. पहिल्या प्रकारच्या संघराज्यात लष्करीदृष्ट्या कमकुवत किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेली अनेक स्वतंत्र राज्ये एकत्र येऊन एक मोठे आणि मजबूत संघराज्य तयार करतात. उदाहरणार्थ अमेरिका. दुसऱ्या प्रकारात प्रादेशिक हितसंबंध वाढवण्यासाठी प्रांतांना स्वायत्तता देऊन मोठ्या एकात्म राज्याचे संघराज्यामध्ये रूपांतरण केले जाते. उदाहरणार्थ कॅनडा. अमेरिका हे जगातील पहिले आणि सर्वात जुने संघराज्य आहे. या संघराज्याची स्थापना अमेरिकी राज्यक्रांती 1775 ते 83 नंतर 1787 मध्ये झाली. यात सध्या 50 राज्यांचा मूळ 13 राज्य समावेश आहे. अमेरिकी संघराज्याला संघराज्याचे प्रारूप मॉडेल मानले जाते. कॅनडाचे संघराज्य 1867 मध्ये स्थापन झाले आणि त्यात 10 प्रांत मूळ 4 प्रांत समाविष्ट आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये देशात संघराज्य शासन व्यवस्था स्थापन व्हावी असे नमूद केलेले आहे. देशाचा प्रचंड भौगोलिक आकार आणि सामाजिक सांस्कृतिक विविधता या मुख्य कारणामुळे राज्यघटनेची रचना करताना संघराज्य पद्धती स्वीकारण्यात आली. संघराज्य व्यवस्था केवळ देशाच्या कार्यक्षम कारभाराचीच नाही तर प्रादेशिक स्वायत्ततेसह राष्ट्रीय एकात्मतेची देखील हमी देते. मात्र संघराज्य हा शब्द राज्यघटनेत कुठेही वापरण्यात आलेला नाही. त्याऐवजी घटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये भारताचे वर्णन राज्याचा संघ असे केलेले आहे. त्यानुसार डॉक्टर बी. आर. आंबेडकरांनी खालील 2 बाबीचा उल्लेख करत राज्याचे संघराज्य ऐवजी राज्यांचा संघ असा संज्ञेला प्राधान्य दिले. भारतीय संघ हा अमेरिकी संघराज्याचा राज्यामधील करारावर आधारित नाही आणि राज्यांना संघापासून वेगळे होण्याचा अधिकार देखील नाही. भारतीय संघ हे एक राज्याचा संघ आहे कारण ती अविनाशी आहे. राज्यांचा संघ काय? अविनाशी संघ. भारतीय संघराज्य व्यवस्था अमेरिकन मॉडेलवर नव्हे तर कॅनेडियन मॉडेलवर आधारित आहे. कॅनडाच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र शासनाला जास्त अधिकार आहेत. या मूलभूत फरकामुळे कॅनडाचे प्रारूप अमेरिकी प्रारूपापेक्षा वेगळे ठरते. भारतीय संघ आणि कॅनडाचे संघराज्य यांच्या दरम्यान पुढील बाबी संदर्भात साधर्म्य आढळते. पहिलं काय? निर्मिती प्रक्रियेच्या बाबतीत म्हणजे विघटनाच्या मार्गाने संघराज्य निर्माण करण्याची पद्धत. दुसरं संघ म्हणजेच युनियन या संज्ञेला प्राधान्य कॅनडाच्या संघराज्याच्या संघ असेही म्हटले जाते. आणि तिसरं त्याच्या केंद्रीकरणाकडे झुकणाऱ्या स्वरूपामुळे म्हणजेच त्याच्या तुलनेत केंद्र शासनाला अधिक अधिकार नसणे. हे विचारतात ते असे लाईन्स देतात आणि कोणतं योग्य अयोग्य वरील सर्व अशामध्ये हे प्रश्न विचारतात. आता बघत राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये. फेडरल फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये खाली स्पष्ट केलेली आहेत. तर ती कोणती बघूया. तर पहिली आहे दुहेरी शासन, ड्युएल पॉलिटी. राज्यघटनेत केंद्र स्तरावर संघ आणि प्रादेशिक स्तरावर राज्य अशी दुहेरी शासन व्यवस्था स्थापन करण्याची तरतूद दिलेली आहे. केंद्र आणि राज्यांना राज्यघटनेनुसार निहित केलेल्या अधिकार क्षेत्रासाठी सार्वभौम अधिकार देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन दळणवळण इत्यादी राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबी हाताळते. दुसरीकडे राज्य शासन सार्वजनिक सुव्यवस्था, कृषी, आरोग्य, स्थानिक सरकार इत्यादी प्रादेशिक आणि स्थानिक स्वरूपाच्या बाबीवर लक्ष ठेवतात. दुसरं आहे लिखित संविधान, रिटन कॉन्स्टिट्यूशन. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. मूळ संविधानामध्ये उद्देशिका 22 विभागामध्ये विभागलेले 395 अनुच्छेद आणि 8 अनुसूच्या होत्या. वर्तमान संविधानामध्ये उद्देशिका 25 विभागामध्ये विभागलेले सुमारे 470 अनुच्छेद आणि 12 अनुसूच्या समाविष्ट आहेत. नीट ऐका, हे खूप महत्वाचं आहे बरं. आता तिसरं अधिकारांची विभागणी, डिव्हिजन ऑफ पॉवर्स. राज्यघटनेने 7व्या हे सोडून दिलं का मी, सॉरी, 470 अनुच्छेद आणि 12 अनुसूच्या समाविष्ट आहे. संविधान केंद्र आणि राज्य या दोन्ही शासनांची रचना, संघटन, अधिकार आणि कार्य निर्दिष्ट करते आणि त्यांचे कार्यक्षेत्र निर्धारित करते. त्यामुळे दोन्ही स्तरावरील सत्ताधाऱ्यांमध्ये गैरसमज आणि मतभेद टाळले जातात. सॉरी ते मी चुकून असं म्हटलं होतं. अधिकाराची विभागणी आता सुरू करतात. अधिकाराची विभागणी, डिव्हिजन ऑफ पॉवर्स. राज्यघटनेने 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीनुसार केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी केलेली आहे. केंद्रीय सूचीमध्ये 98 विषय, 98 मूळ 97 विषय
राज्य सूचीमध्ये 59 विषय, मूळ 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय, मूळ 47 विषय नमूद केलेले आहेत. समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र आणि राज्ये दोघेही कायदे करू शकतात. मात्र या बाबतीत विवाद निर्माण झाल्यास केंद्रानेच केलेला कायदा वर्चस्वी ठरतो. अवशिष्ट म्हणजे शेष विषय हे म्हणजे ज्यांचा उल्लेख 3 पैकी कोणत्याही सूचीमध्ये नाही असा विषय केंद्राच्या अधिकाराखाली असतात. चौथा आहे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, सुप्रीमन्सी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटना देशाचा सर्वश्रेष्ठ किंवा सर्वोच्च कायदा आहे. केंद्र आणि राज्यांनी लागू केलेले कायदे राज्यघटनेतील तरतुदींना अनुसरून असणे आवश्यक आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्या न्यायिक पुनर्वलोकनाच्या अधिकाराद्वारे अशा कायद्यांना अवैध घोषित करू शकतात. अशा प्रकारे दोन्ही स्तरावरील शासनाच्या तिन्ही शाखांनी वैधानिक, कार्यकारी आणि न्यायिक घटनेने विहित केलेल्या अधिकार क्षेत्रामध्येच कार्यरत असणे आवश्यक आहे. 5. क्लिष्ट कठोर राज्यघटना, रिजिड कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेत सुधारणा करण्याची पद्धत क्लिष्ट असेल तरच राज्यघटनेनुसार केलेल्या अधिकारांचे विभाजन तसेच राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व अबाधित राहू शकते. त्यामुळे संघराज्य रचनेशी संबंधित असलेल्या तरतुदी म्हणजेच केंद्र राज्य संबंध आणि न्यायिक संघटना केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त कृतीने सुधारता येतील. या मर्यादेमुळे राज्यघटना क्लिष्ट कठोर आहेत. या तरतुदीमध्ये सुधारणा करताना संसदेचे विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याच्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. 6. स्वतंत्र न्यायव्यवस्था, इंडिपेंडन्स ज्युडिशियरी. राज्यघटनेमध्ये 2 उद्देशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करण्याची तरतूद दिलेली आहे. 1. न्यायिक पुनर्वलोकनाच्या अधिकाराचा वापर करून संविधानाच्या सर्वश्रेष्ठतेचे रक्षण करण्यासाठी आणि 2. केंद्र आणि राज्यामधील किंवा राज्यामधील वाद मिटवण्यासाठी न्यायपालिका सरकारपासून स्वतंत्ररित्या कार्यरत राहावी. यासाठी राज्यघटनेत न्यायाधीशांच्या कार्यकाळाची हमी, निश्चित सेवा, शर्ती इत्यादी विविध उपायांचा समावेश केलेला आहे. आता बघूया 7. द्विसदनवाद, बायकॅमरलिझम. राज्यघटनेमध्ये वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा हे लक्षात ठेवा. वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा यांचा समावेश असलेल्या द्विसदनी विधिमंडळाची तरतूद दिलेली आहे. राज्यसभा भारतातील घटक राज्याचे प्रतिनिधित्व करते तर लोकसभा संपूर्ण भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करते. केंद्राच्या अवाजवी हस्तक्षेपापासून राज्याच्या हिताचे रक्षण करून संघराज्य समतोल राखण्यासाठी राज्यसभा जरी कमी शक्तिशाली सभागृह असले तरी महत्त्वाची भूमिका बजावते. आता बघूया संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये. युनिटरी फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वर नमूद केलेल्या संघराज्य वैशिष्ट्याव्यतिरिक्त भारतीय राज्यघटनेची एकात्मक किंवा गैरसंघराज्य वैशिष्ट्ये देखील आहेत. ती पुढील प्रमाणे. पहिली कुठली आहे तर बघूयात. प्रभावशाली केंद्र शासन, स्ट्रॉंग सेंटर. अधिकारांचे विभाजन संघराज्य दृष्टिकोनातून असमान असून ते केंद्राकडे झुकणारे आहे. केंद्र सूचीमधील विषयांची संख्या राज्य सूचीपेक्षा अधिक असून केंद्र सूचीमध्ये अधिक महत्त्वाचे विषय समाविष्ट केलेले आहेत. तसेच समवर्ती सूचीबाबत केंद्राला अधिलिखित अधिकार देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त अवशिष्ट म्हणजे शेष होते अधिकार देखील केंद्रासाठी राखून ठेवलेले आहेत. अमेरिकेत अवशिष्ट अधिकार राज्यांना दिलेले आहेत. यावरून राज्यघटनेने केंद्र शासनाला अधिक अधिकार दिलेले आहेत हे स्पष्ट होते. दुसरा आहे राज्य अविभाज्य नाहीत. स्टेट्स नॉट इनडिस्ट्रक्टिबल. अन्य संघराज्याप्रमाणेच भारतातील राज्यांना प्रादेशिक अखंडतेचा अधिकार नाही. एकतर्फी कार्यवाही करून संसद कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ, सीमा किंवा नाव यांच्यामध्ये बदल करू शकते आणि त्यासाठी संसदेला केवळ साधे बहुमत आवश्यक आहे. म्हणूनच भारतीय संघ हा विघटन होऊ शकणाऱ्या राज्यांचा अविभाज्य संघ आहे. PYQ. दुसरीकडे अमेरिकी संघराज्याचे वर्णन अविनाशी राज्यांचा अखंड संघ असे केले जाते. आता तिसरं बघूया. एकल संविधान, सिंगल कॉन्स्टिट्यूशन. संघराज्यातील घटक राज्ये सहसा केंद्रापेक्षा वेगळी स्वतःची राज्यघटना तयार करू शकतात. मात्र भारतात घटक राज्यांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही. भारतीय राज्यघटनेत केंद्रासोबतच राज्यांबाबतीत तरतुदी नमूद केलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासन एका संविधानाच्या चौकटीत कार्यरत असते. या बाबतीत केवळ जम्मू आणि काश्मीर राज्य अपवाद होते. पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतःची राज्याची राज्यघटना होती. चौथं, संविधानाची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अन्य राज्यघटनेच्या तुलनेत भारतीय
भारतीय घटनादुरुस्तीची प्रक्रिया कमी गुंतागुंतीची आहे. सध्या बहुमताच्या किंवा विशेष बहुमताच्या आधारे घटनादुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला आहेत. या व्यतिरिक्त राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार केवळ केंद्राकडे आहे. अमेरिकेमध्ये राज्य देखील घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडू शकतात. 5 काय आहे? राज्यांना असमान प्रतिनिधित्व, नो इक्वेलिटी ऑफ स्टेट्स रिप्रेझेंटेशन. राज्यांना राज्यसभेत लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व दिले जाते, त्यामुळे राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची संख्या 1 ते 31 राज्यागणिक बदलते. दुसरीकडे अमेरिकेच्या राज्याच्या प्रतिनिधित्वाच्या समानतेच्या तत्वानुसार सिनेट या वरिष्ठ सभागृहामध्ये 100 सदस्य 50 राज्यातून प्रत्येकी 2 सदस्य आहेत. हे तत्व लहान आकाराच्या राज्याच्या तारणहार मानले जाते. 6वं बघूयात आणीबाणीच्या तरतुदी. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. संविधानाने 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद केलेली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणीच्या काळात केंद्र शासनाला अधिकार प्राप्त होतात आणि राज्य पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. आणीबाणी लागू झाल्यानंतर कोणतीही औपचारिक घटनादुरुस्ती केलेली नसूनही संघराज्य रचनेचे एकात्मक रचनेमध्ये रूपांतर होते. अशा प्रकारचे रूपांतर अन्य कोणत्याही संघराज्यामध्ये आढळत नाही. 7वं एकल नागरिकत्व. सिंगल सिटिझनशिप. दुहेरी शासन व्यवस्था असूनही भारताच्या संविधानाने कॅनडाप्रमाणे एकल नागरिकत्वाची व्यवस्था स्वीकारली आहे. नागरिकांना स्वतंत्र घटक राज्याचे नागरिकत्व नाही तर केवळ भारतीय म्हणजे देशाचे नागरिकत्व मिळते. भारतातील कोणत्याही राज्यात जन्म झालेल्या किंवा निवास करत असणाऱ्या सर्व नागरिकांना संपूर्ण देशात समान अधिकार आहेत. अमेरिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर संघराज्यामध्ये दुहेरी नागरिकत्वाची म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व तसेच राज्याचे नागरिकत्व देण्याची व्यवस्था आहे. 8वं बघूयात एकात्मक न्याय व्यवस्था. इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. राज्यघटनेत नमूद केल्यानुसार भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि त्याखालील राज्यातील उच्च न्यायालय अशी एकात्मक स्वरूपाची न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. न्यायालयांची ही एकल व्यवस्था केंद्रीय तसेच राज्य कायदे लागू करते. अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. या व्यवस्थेत संघराज्य कायदे संघराज्य न्यायपालिकेद्वारे आणि राज्य कायदे राज्य न्यायपालिकेद्वारे लागू केले जातात. 9वं अखिल भारतीय सेवा. ऑल इंडिया सर्व्हिसेस. अमेरिकन संघराज्य सरकार आणि राज्य सरकारच्या स्वतंत्र सनदी सेवा अस्तित्वात आहेत. भारतातही केंद्र आणि राज्याच्या स्वतंत्र सनदी सेवा व्यतिरिक्त अखिल भारतीय सेवा IAS, IPS, IFOS अस्तित्वात आहेत. अखिल भारतीय सेवा केंद्र आणि राज्यांसाठी आहेत. या सेवांच्या सदस्यांची भरती आणि प्रशिक्षण ही केंद्र शासनाची जबाबदारी असते. राज्याच्या अंतिम नियंत्रण देखील केंद्र शासनानेच असते. म्हणून या सेवा राज्यघटनेतील संघराज्याच्या तत्वाचे उल्लंघन करतात असे देखील म्हटले जाते. 10वं बघूयात लेखा परीक्षणाची एकात्मक यंत्रणा. PYQ. इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी. भारताचा नियंत्रक आणि लेखा परीक्षक केवळ केंद्र सरकारच्याच नव्हे तर राज्याचेही लेखा परीक्षण करतो. केंद्र सरकारचेच नव्हे तर राज्याचे लेखापरीक्षण करतो. त्याची किंवा तिची नियुक्ती पदच्युती राष्ट्रपती करतात. मात्र याबाबत राष्ट्रपतींना राज्याशी सल्लामसलत करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे भारताचा नियंत्रक आणि लेखापरीक्षक राज्याची आर्थिक स्वायत्तता मर्यादित करतात. अमेरिकी नियंत्रक लेखापरीक्षकाला मात्र राज्याच्या खात्याच्या संदर्भात कोणतेही अधिकार नसतात. आत्ताचा ग्रुप सीचा PYQ आहे. 11 राज्यसूचीबाबत संसदेचे अधिकार. पार्लमेंट्स ऑथॉरिटी ओव्हर स्टेट लिस्ट. राज्यांना त्यांना विहित केलेल्या मर्यादित अधिकाराच्या क्षेत्राबाबतही विशेष अधिकार उपभोगता येत नाही. राज्यसूचीतील कोणताही विषय राष्ट्रीय हितकारिता महत्वाचा आहे असा ठराव राज्यसभेने संमत केल्यास या विषयाबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास संविधानात सुधारणा न करता देखील संसदेचे कायदेशीर कार्यक्षेत्र व्यापक होऊ शकते. मात्र असा निर्णय कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नसतानाच घेता येऊ शकतो. आता बघूया राज्यपालाची नियुक्ती. 12वा आहे अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर. राज्यपाल घटक राज्याचे संविधानिक प्रमुख असतात आणि त्यांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. राज्यपाल राज्यामध्ये केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांच्या माध्यमातून केंद्र राज्यावर नियंत्रण ठेवते. अमेरिकेमध्ये राज्याचे प्रमुख पद निवडून आलेल्या प्रतिनिधींना देण्यात येते. मात्र भारताने या संदर्भात कॅनडाची पद्धत स्वीकारलेली आहे. PYQ. 13 एकात्मक निवडणूक यंत्रणा. इंटिग्रेटेड इलेक्शन मशिनरी. निवडणूक आयोग.
हे सुद्धा PYQs आहे. निवडणूक आयोग केंद्रीय विधिमंडळाबरोबरच राज्य विधिमंडळाच्याही निवडणुकाचे आयोजन करतो. मात्र या आयोगाच्या सदस्यांची आणि प्रमुखांची नियुक्ती करण्याचे तसेच त्यांना बडतर्फ करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. याबाबत राज्यांना कोणतीही भूमिका पार पाडता येत नाही. मात्र अमेरिकेत संघराज्य आणि घटक राज्य पातळीवर निवडणुका आयोजित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. आता 14 बघूया. राज्याच्या विधेयकावर नकाराधिकार. व्हेटो व स्टेट बिल्स. राज्य विधिमंडळाने पारित केलेली ठराविक विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. अशी विधेयके केवळ एकदाच नाही तर दुसऱ्या वेळेस विचारार्थ असल्यासही राष्ट्रपती आपली संमती रोखून ठेवू शकतात. अशा प्रकारे राष्ट्रपती राज्य विधेयकाबाबत पूर्ण नकाराधिकाराचा, निलंबन नकाराधिकाराचा नाही उपयोग करू शकतात. परंतु अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये राज्यांना स्वायत्तता असल्याने अशा प्रकारच्या कोणत्याही नकार अधिकाराची तरतूद अस्तित्वात नाही. आता बघूया संघराज्य व्यवस्थेचे टीकात्मक मूल्यमापन. क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द फेडरल सिस्टीम. वरील चर्चेवरून भारताच्या राज्यघटनेने अमेरिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या पारंपरिक संघराज्य व्यवस्थेपासून फारकत घेतल्याचे स्पष्ट होते. मोठ्या संख्येने एकात्मक किंवा गैरसंघीय वैशिष्ट्याचा समावेश केल्यामुळे भारतीय राज्यघटना केंद्राच्या बाजूला झुकली आहे. म्हणूनच काही घटनातज्ञांनी भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य स्वरूपाला आव्हान दिले. के.सी. व्हियर यांनी भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध संघराज्यीय क्वासी फेडरल असे केले. त्यांनी आणखी असे प्रतिपादन केले की भारत हे दुय्यम स्वरूपाची एकात्मक शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये असणाऱ्या संघराज्याऐवजी दुय्यम स्वरूपाची संघराज्य शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये असणारे एकात्मक राष्ट्र आहे. के. संथनम यांच्या मते राज्यघटनेचे स्वरूप एकात्मक केंद्राची प्रवृत्ती होण्यासाठी 2 घटक कारणीभूत आहे. आर्थिक क्षेत्रात केंद्राचे वर्चस्व आणि राज्याचे केंद्राच्या अनुदानावर अवलंबून असणे आणि राज्यामधील विकास प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या पूर्वीच्या नियोजन आयोगाची भूमिका. संथनम याच्या निरीक्षणानुसार भारताच्या केंद्र आणि राज्य शासनाची औपचारिकता आणि कायदेशीररित्या संघराज्य म्हणून शासन व्यवहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र भारतात व्यावहारिकदृष्ट्या एकात्मक शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र संथनम यांच्या मताशी अन्य राजकीय तज्ज्ञांनी सहमती दर्शवली नाही. पॉल ॲपलबी हे भारतीय व्यवस्था सर्वार्थाने संघराज्य स्वरूपाची आहे असे सांगतात. मॉरिस जोन्स यांनी भारतीय शासन व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे संबोधले आहे. आयव्हर जेनिंग्स यांनी भारताला प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असे संघराज्य म्हटले आहे. यांच्या मते राज्यघटना संघराज्य असली तरी मुख्यतः राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाची अंमलबजावणी करण्यासाठी तिच्यामध्ये इतर उपाययोजनांचा समावेश केलेला आहे. अलेक्झांड्रो विग्स. भारत एक अनन्यसाधारण उदाहरण आहे. म्हणजेच भारताची राज्यघटना अद्वितीय स्वरूपाची आहे. ग्रॅनविल ऑस्टिन एक अमेरिकन घटनातज्ञ यांनी भारतीय संघराज्याला सहकारी संघराज्यवाद अशी उपमा दिली आहे. त्यांच्या मतानुसार भारतीय राज्यघटनेने प्रबळ केंद्र शासन निर्माण केलेले आहे. मात्र राज्य शासनाला कमकुवत घेतलेले नाही. राज्ये केवळ केंद्र शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय संस्था नाहीत. संविधान सभेत भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपावर निरीक्षण नोंदवताना डॉ. B.R. आंबेडकर म्हणतात, संविधानाने दुहेरी शासन व्यवस्थेची तरतूद करताना संघराज्य स्वरूप धारण केलेले आहेत. भारत अनौपचारिक स्वरूपाचा संघ नाही. घटक राज्य देखील केंद्राकडून अधिकार प्राप्त करणारे केंद्राचे प्रतिनिधी नाहीत. केंद्र आणि राज्ये दोन्ही शासन व्यवस्था राज्यघटनेनेच निर्माण केलेल्या आहेत. म्हणजेच दोन्ही व्यवस्थांना त्यांची संबंधित अधिसत्ता राज्यघटनेद्वारे प्राप्त झालेली आहे. त्यांनी आणखी असे प्रतिपादन केले की मात्र राज्यघटना संघराज्यवादाच्या ताठर चौकटीत बसत नाही. ती काळ आणि परिस्थितीनुसार एकात्मक तसेच संघराज्य स्वरूप धारण करू शकते. घटनेमध्ये अतीव केंद्रीकरणाची तरतूद दिलेली आहे. या टीकेला उत्तर देताना ते म्हणतात, केंद्रीकरणाचा अतिरेक होत असल्याची आणि त्याची भूमिका डावलली जात असल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे. ही टीका केवळ अतिशयोक्ती नसून राज्यघटनेतील तरतुदीच्या गैरसमजावर आधारित आहे असे स्पष्ट आहे. केंद्र आणि राज्यामधील संबंध काही मूलभूत तत्वावर अवलंबून आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यामध्ये वैधानिक आणि कार्यकारी अधिकारामध्ये विभाजन हा संघराज्यवादाचा मूळ सिद्धांत आहे. मात्र हे विभाजन कोणत्याही केंद्रीय कायद्यावर आधारित नाही तर ते खुद्द संविधानानेच केलेले आहेत. राज्यांना त्याच्या वैधानिक आणि कार्यकारी अधिसत्तेसाठी केंद्रावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. या बाबतीत राज्य आणि केंद्र यांच्या समानता आहे. मात्र केवळ याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला केंद्रीकरणाकडे झुकणारी राज्यघटना ठरवता येऊ शकत नाही. त्याचबरोबर राज्य केंद्राच्या अधिपत्याखाली आहेत असे म्हणणे देखील चुकीचे आहे. अधिकाराच्या विभाजनाबाबत केंद्र आणि न्यायव्यवस्था स्वेच्छेने कोणतेही बदल करू शकत नाही. राज्यघटना संघराज्य स्वरूपाची आहे आणि हे संघराज्य स्वरूप राज्यघटनेने मूलभूत वैशिष्ट्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने बोम्मई खटल्यामध्ये
काय म्हटलं आहे, राज्यघटना संघराज्य स्वरूपाची आहे आणि हे संघराज्य स्वरूप राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने बोम्मई खटला 1994 मध्ये नमूद केले आहे. विचारतात PYQ. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले. आपल्या राज्यघटनेने केंद्र शासनाला राज्याच्या तुलनेत अधिकार बहाल केले, मात्र याचा अर्थ घटक राज्ये ही केंद्राच्या उपशाखा आहेत असा होत नाही. घटक राज्यांना देखील स्वतंत्र घटनात्मक अस्तित्व आहे. ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत नाहीत. त्यांच्यासाठी निहित केलेल्या अधिकार क्षेत्रामध्ये राज्यांना महत्त्वाचे अधिकार प्रदान केलेले आहेत. आणीबाणीच्या काळात आणि इतर विवक्षित घटनांच्या बाबतीत त्यांच्या अधिकारांवर केंद्राद्वारे वर्चस्व आणले जाते. मात्र यामुळे राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्याचा विनाश होत नाही. या घटना अपवादात्मक आहेत आणि अपवाद हा नियम असू शकत नाही. त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील संघराज्य ही प्रशासकीय सोय नाही, तर शासन व्यवहाराच्या प्रक्रियेचा प्रभाव म्हणून उदयास आलेले एक तत्व आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतातील संघ राज्य खालील 2 विरोधाभासी विचारांमधील तडजोडीचे प्रतिनिधित्व करते. पहिला आहे अधिकाराचे सर्वसाधारण विभाजन, ज्या अंतर्गत राज्यांना त्याच्या स्वतःच्या अधिकार क्षेत्रात स्वायत्तता मिळते, आणि दुसरं राष्ट्रीय अखंडत्वाची आणि अपवादात्मक परिस्थिती प्रबळ केंद्र शासनाची आवश्यकता. पुढील घटकांमधून भारतीय राजकीय व्यवस्थेच्या कार्यपद्धतीतील संघराज्य स्वरूप समोर येते. पहिला आहे घटक राज्यामधील प्रादेशिक विवाद, उदाहरणार्थ बेळगाववरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील वाद. नदीच्या पाण्याच्या वितरणावरून घटक राज्यामधील विवाद, उदाहरणार्थ कावेरी नदीच्या पाण्यावरील कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यामधील वाद. आंध्र प्रदेश, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा उदय आणि सत्ता संपादन. प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन राज्याची निर्मिती, उदाहरणार्थ मिझोरम आणि झारखंड किंवा तेलंगणा. विकास कामांसाठी केंद्राकडून अधिक आर्थिक अनुदान मिळावे अशी राज्यांची मागणी. राज्याच्या स्वायत्ततेवर भर आणि केंद्राच्या हस्तक्षेपाला प्रतिकार. अनुच्छेद 356 राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे अंतर्गत केंद्राला देण्यात आलेल्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने लादलेल्या मर्यादा. अशा पद्धतीने आपण प्रकरण 14 संपूर्ण वाचलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट सेक्शनला जरूर कळवा. आणि इथपर्यंत आलात तर तुमचं एक लाईक हेच माझं मोटिवेशन आहे. ही गोष्ट नेहमी कायम लक्षात असू द्या. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि आवडला असल्यास जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून पॉलिटी या विषयातील एकही मार्क्स त्यांचा जाता कामा नये. कारण पॉलिटीमुळे आपल्याला भरपूर मार्क्स मिळतात आणि अशा पद्धतीचं आपण वाचत आहोत. आता पुस्तक तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीची मांडणी देखील केली. तुम्हाला आता राज्यसेवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने उत्तर मांडायचे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित लिखाण ऐकून पाठ करून घेतले तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लिहू देखील शकता. त्यामुळे राज्यसेवा ग्रुप C, ग्रुप B करिता आणि अदर एक्झाम करिता देखील पॉलिटी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाकीचे PYQs बघून घेत चला. आपले PYQs कंप्लीट बऱ्यापैकी भरपूरच कंप्लीट झालं आहे आणि आता ही कंटिन्यू व्हिडिओज तुम्हाला मिळणारच आहे याचे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. पॉलिटीचा अभ्यास होणारच आहे तुमचा. समोरचं जे आहे ना ते भरपूर खूप मोठं आहे. मला वाटते आपल्याला 2 टप्प्यामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे प्रकरण 15. ठीक आहे, चला तर मग स्टे ट्यून, बी हॅपी. तब्येत अजिबात खराब होऊ द्यायची नाही आहे पेपर होईपर्यंत. कारण आपली तब्येत, आपला आत्मविश्वास अजिबात ढासळू द्यायचा नाही. कंटिन्यू अभ्यास करायचा. कंटिन्यूटी ठेवाल तर, सातत्य ठेवाल तरच यशस्वी व्हाल. वाचाल तर वाचाल, ही काही मन अशीच नाही आहे. तुम्ही अभ्यास कराल तरच तुम्ही या परीक्षेत यशस्वी व्हाल. ठीक आहे.